दादांना मागील 2 वर्षापासून जुळलो होतो आणि दादाच्या नेतृत्वात काम करायला जो आम्हाला आनंद येत होता आणि उत्साह येत होता, तो आज उत्साह कुठेतरी विरंगुळ्यात गेला आहे असं मला वाटतं. आणि दादाच्या निधनाची बातमी कळताच आम्हाला काहीच कळेनासं झालं. फोनवर इकडे-तिकडे विचारणा करून माहिती खरंच खरी आहे का याची आम्ही माहिती घेतली आणि हा क्षण आमच्यासाठी खूपच दुःखद आहे. हा क्षण आम्ही विसरू शकणार नाही आणि ही जी घटना घडली ती पुन्हा भरून निघणार नाही असं मला वाटतं. धक्कादायक आहे. काय भावना व्यक्त कराल? आज महाराष्ट्रात काळा दिवसच मानला जात आहे. कारण की दादांचं आज सकाळी 8:55 प्लेन क्रॅश झाला आणि त्याच्यात दादांचं निधन झालं. ही गोष्ट मनाला अजूनही म्हणजे खरं आहे हे काही म्हणजे समजून नाही राहिलेलं आहे. प्रत्येकजण एकमेकाला फोन करून विचारत आहे की दादांचं खरंच झालं का, दादांचं खरंच झालं का, की दादा ॲडमिट आहेत की बाकी काय. पण जे सत्य आहे ते सत्य आहे. दादा सकाळी जेव्हा मुंबईवरून निघाले त्यावेळेस ते बारामतीला प्रचार सभेकरता निघाले होते आणि त्या प्रचार सभेकरता निघत असताना आता मी दिल्लीच्या एका चॅनलवर होतो, तर त्यांनी मला सांगितलं की धुके होते आणि धुक्यामुळे त्यांना त्या पायलटला काही कळलं नाही आणि ते तिथे धावपट्टीवर उतरण्याच्या पहिले क्रॅश झालेला आहे. पण आता ते समोरची गोष्ट आहे. एक पक्का ॲडमिनिस्ट्रेटर या महाराष्ट्राचा जर कोणी असेल तर माननीय दादा होते. या महाराष्ट्राच्या जनतेने दादांना मुख्यमंत्री पाहण्याचं स्वप्न 2029मध्ये ठेवलेलं. लाडल्या बहिणीचा लाडका दादा हरपला. आज लाडक्या बहिणी रडून राहिल्या. आज या महाराष्ट्राची परिस्थिती अशी झालेली आहे की पूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्यासारखा झालेला आहे. ज्या कोणत्या नेत्यावर कधी टिप्पणी न करणारा, टीका टिप्पणी न करणारा हा एक नेता होता, तो नेता आज आमच्यात राहिलेला नाही. आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फार मोठी हानी झालेली आहे, याच्यात काही वाद नाही. आम्ही दादांना विसरूच शकत नाही आणि दादा आमच्यातून गेले हे असं आम्हाला आजही वाटत नाही. तर आपल्या भावना व्यक्त कराल. आजची जी सकाळ अख्ख्या महाराष्ट्रासाठी काळी सकाळ म्हणावं लागेल. कारण एक आमचा परिवाराचा मुख्य किंवा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याच्या नावासहित त्यांना ओळखणारी असं आमचे पितृतुल्य एक आम्हाला फार मोठे नुकसान झालं आहे. एक अभ्यासू नेते आमचे मार्गदर्शक हरपल्यामुळे जो शॉक आज आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना इथे बसला आहे सकाळी, तो मला नाही वाटत भरून निघेल दादांच्या जाण्यानंतर. सध्या तर आम्ही सगळे निशब्द आहोत. आमचे लाडके दादा होते, महाराष्ट्राच्या सगळ्याच भगिनींचे लाडके दादा होते, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आहेत. आणि अशामध्ये जसं घरातल्या एखाद्या कर्त्याचं काही होतं तेव्हा ज्या प्रकारे कुटुंबावर एक शोककळा येते, त्याच पद्धतीची शोककळा आज आम्हाला येत आहे. आणि आमच्यासाठी ही बातमी अजूनही पचवण्यासारखी किंवा आम्ही त्याच्यावर एकदम विश्वास करू शकू अशी नाही आहे. आम्हाला खूप त्रास होत आहे या गोष्टीचा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.